इडेवच काढी ते मोठा मी बी आज. हां ते कसं झालं या मला म्हणते तर वंदना वहिनी तुम्ही रात्रचं सगळं कसं काय विसरून गेला आज सकाळी सकाळी. अव ते झालं होतं कसं तुम्हाला सांगते मी. शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला पण ते पूर्ण झालंच नाही बोलणं. हां ते झालंय कसं सकाळी इथं आमच्या नवऱ्याची बहीण आहे. तर ती काय म्हणती आता ती काय म्हणते आलं माया तोंडात. त्या काय म्हणते आता मला म्हणते आता वहिनी रात्रचं तुम्ही कसं काय सगळं विसरून गेला आता. तर त्यांच्या मला बोलण्याची कशी होती पद्धत ती तुम्हाला अगोदर सांगते बरं का. सकाळ आल्यावर हारवाला येत आहे आमच्या इथं. हारवाला सकाळी सकाळी हार घेऊन देवाला लावायला हार घेतात आमच्या इथं सगळी. हां म्हणजे हारवाला आला म्हणून मी दरवाजा उघडला म्हणलं लयच बोंबलायला माझ्या सकाळी सकाळी. आणि उठून बाहेर गेले तर जमले होत्या हार घेण्यासाठी. तर मग मला म्हणल्या मी गेले की बाहेर अशीच उठून आपली गेले. तर मी म्हणलं मग काय कालमा लावलाय व तुम्ही कल 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 कल. तर काय झालंय व मग मला म्हणाल्या काय झालंय व वहिनी काय झालंय व वहिनी. हां तर मग आमच्या भावाची बायको मला तसं म्हणू लागली काय झालंय एवढं म्हणजे का म्हणून हे झालं सकाळी सकाळी. तर आमच्या त्या भावाची बायको मला बोलायली आहे. तर मी तिला बोलायली आहे. सकाळी त्यांना डबा द्यायला उठले होते मी लवकर आणि पाणी बिनी भरून घेतलं आणि आज काय मी झोपलेच नव्हते म्हणून आता मला फोन बघता बघता डोळा लागला. तर काय तुमचा कालवा यायलाय नुसता काला असं माझं म्हणणं. मी बोलू लागले येरी आता बोलत आहो ना आम्ही शेजारी. हां तर मधातच आमची ननंदबाई आमच्या नवऱ्याची बहीण त्या काय म्हणतात माहिती आहे का. रात्री काय झालं तर त्याच्या लक्षात राहत नाही आणि आता लयच कल आवाज यायलाय त्याला. आताच लयच कल व्हायलंय. तर मग लागली चर्चा तिथं व्हायला काय झालं रात्री काय झालं तुमच्या ध्यानात काय नाही रात्री काय झालं तुमच्या ध्यानात काय नाही असं झालं बघा. मग तसं झालं तर मग ती लागली सांगायला त्याला. म्हणजे मी उशीच्या खोळी घेतल्या अजून दुसरं सामान घेतलं की आता कधी जात नाही मी बाजाराला. जे गरजाचं आहे ते मी घेतलं आपलं व. हां गरजाचं आहे ते आपलं घेतलं. अंदरुनी कपडे हे नव्हते मला तर मी ते घेतले. आता माणसाला जरा माणूस विचारतया संघ असल्यावर. हां तर माझ्या संघ होत्या आमच्या ननंदबाई होत्या. हां आणि आमचा नवरा पुन्हा तिकडून कामावरूनच आले होते. आम्ही इकडून गेला होता दोघी जणी ननंद भाऊजाया बाजारात. मी व्हिडिओ बी टाकलाय की बाजारातला. ननंद भाऊजाया आम्ही दोघी जणी घरून गेला बाजारात आणि मग पुन्हा काही टायमाच्या नंतर नवरा आला तिकडून माझा. कामावरूनच तिथं आमची गाठ पडली ना. फोन करीत तर रोज बी फोन तुम्हाला माहिती आहे की फोन हे करीत तर ही आलोय गेलोय असं उशीर होईल. तर मग आम्ही पोहोचला अगोदर ते आले जरा उशिरा. तवरक मग आम्हाला जे घ्यायचंय ते आम्ही आपलं घ्यायला चालू केलं. तर मग आता ननंद आहे संग म्हणल्यावर माणूस नंदालाच बोलत आहे की हे चांगलं आहे का हे वाईट आहे का हे असं तसं. तर ह्या हिशोबानं दुसरं बी मी घेतलं दुसरं बी. आणि पुन्हा मग ते काय झालं माझ्या नवऱ्याचा फोन आला होता. मी खोळी घेऊ लागली उशीला खोळी.
आणि नवऱ्याला फोन आला तर मी इथं आहे व मी इथं आहे व असं सांगता सांगता त्या बाईनं मला सांगितलं. मी विचारलं ना, निवडल्या खोळी 4 खोळी निवडल्या आणि म्हणलं ह्या कितीच्या होत्या ती सांगा मला. तर तितक्यात मी माझ्या नवऱ्याला बोलू लागली. ह्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आहे, तुम्ही या, नीट या, सरळ या, असं सांगू लागले फोनवर. तर मग त्या बाईनं, खोळीवाल्या बाईनं मला सांगितलं 200 रुपयाला. तर तिच्या म्हणण्यानं 4 खोळी 200 रुपयाला आणि माझ्या म्हणण्यानं 2 खोळी 200 रुपयाला. तर मग मी तिला काय बोलत बोलत म्हणत होते, नवऱ्याला इकडं बोलायला चालू होतं आणि तिला बी मी काय म्हणते ते, मग एवढे पैसे असते तर का 200 रुपये जोडीचे. सगळ्या 4 खोळी मी घेतल्या तर 4 खोळीचे 350 रुपये देते माय मी तुला, 50 रुपये कमी करा. हे माझा हिसाब होता. मग फोनवर बोलणं झालं आणि बोलत बोलतच माझा नवरा माझ्यापाशी आले. तर आमची नणंदबाई ना, आम्ही दोघीजणी तिथं होता. तर मग ते खोळीवाली बाई आणि तिचा नवरा मग मला बोलायले फोन हे ठुल्यावर, बरं का. मला म्हणायले, ताई हे तुम्ही जे बोलायला 350 रुपयाला 4 खोळी द्या, तर तुमच्या ऐकण्यात बरोबर आलं नाही. 200 रुपयाच्या ह्या 4 खोळी मी द्यायलो या तुम्हाला आणि तुम्ही म्हणायला 350 रुपयाला 4 खोळी द्या. तर मी म्हणलं 4 खोळीचे 200 म्हणायला का 2 खोळीचे 200 म्हणायला. तर ते म्हणायले 2 खोळीचे फक्त 100 रुपये होते, तर 4 खोळीचे 200 रुपये होते. तर आणि तुमचे 100 आणि 50 रुपये जास्त घेऊन मला काय माडी बांधायची का, आणि माडी बांधून काय संग घेऊन जायचं आहे का. 350 रुपये तुम्ही म्हणायला 4 खोळीचे, पण 200 रुपयाला 4 खोळी आहेत, असं झालं. तर मग ते मुद्दा आमच्या नणंदबाईनं सकाळी काढला, कळलं का. आता मी बी व्हिडिओ काढला. व्हिडिओ आता बघत येता व्हिडिओ त्या बी लय माझ्या प्रकारच्या असते, तर कवा कवा त्या बी मला आयडिया देतातच की, असं नाही की नाही. कोणत्या कोणत्या गोष्टीवर बोलायचंय ना, ह्या सेक्शुअली मुद्द्यावर मी बोलत होते का, त्याच्यामध्ये त्याचा बी हात लय होता की, आमच्या नणंदबाईचा, आमच्या भावाच्या बायकोचा, भावजाईचा. सगळे गोळ्या मोळ्याने इथंच जरा जवळपास लांब जवळ राहता व असं आहे. तर त्याचा बी हातभार आहे मला बोलण्याला, काय बोलायचंय, कसं बोलायचंय, कशावर बोलायचंय. पण आता हे व्हिडिओ बघितल्याच्या नंतर न ग हिला बोलायचं असं त्यानं समजावा. म्हणजे नणंद झाली म्हणून काय झालं, सकाळी सकाळी अपमान करते का काय 4 बाया मध्ये माझा, करत्यात का काय. नणंदबाई 4 बायामध्ये भावजाईचा अपमान करायला, तसा अपमान करू नाही की. हे व्हिडिओ बघून मनानच हुशार व्हायला पाहिजे ते ना आता. अशी गोष्ट आहे. बाकी त्याला माहिती आहे मी लय चांगली आहे. उगा आता ते एकदा मन लपलपलं लालचलं की माणूस जिबाळ्या चाटीत आहे. तसं काम झालंय बरं का ह्या सोशल मीडियामुळं. ह्या सोशल मीडियावर
आपण चांगुलपण दाखविलेलं त्याचं महत्त्व कुठंच नाही आहे ह्या सोशल मीडियावर. काय घेणं देणं नाही कोणाला, कोण कसं आहे आणि कोण किती खोल पाण्यात खोलवर डुबायलंय का वर यायलंय का खालीच बुडून चाललंय, काय घेणं देणं नाही. सोशल मीडियापुरतं सोशल मीडियावर वागत येतं लोक, तसं मग आपण बी वागायचं. एवढंच असतंय, बस कळलं का? चला बाय.